दिवाळी म्हटली की आपण वेगवेगळे पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येतो. त्याच्यात चिवडा आहे, चकली आहे, चिरोटे आहेत, करंजे आहेत, आणखी अनेक असे पदार्थ आहेत. आणि ह्या सगळ्या पदार्थांमध्ये नेहमी आपण अगदी आवर्जून केला जातो ते म्हणजे रव्याचे लाडू, नाही तर बेसनाचे लाडू. आता रव्याचे लाडू करायचे म्हटल्यावर आपण बऱ्याच वेळेला बऱ्याच जणी आपल्या सुगरण मैत्रिणींना एक भीती असते की रव्याचे लाडू जर आपण करायचे म्हटले तर त्याचा पाक आपला बिघडला तर, ते लाडू कडक झाले तर, किंवा अगदी लाडू खाली बसले तर, किंवा तो पाक नीट मुरलाच नाही तर, अनेक शंका कुशंका सगळ्यांच्या मनात असतात. कारण काय की आपण फक्त एक 7-8 महिन्यांनी किंवा वर्षातनं एकदाच रव्याचे लाडू करतो. तो पदार्थ आपण नेहमी करत नसल्यामुळे की नाही आपल्याला त्या पदार्थाची भीती बसलेली असते की पाक नाही जमला तर रव्याचे लाडू जमतील कसे. पण खरं सांगू का मैत्रिणींनो, अतिशय पाक करायला सोपा आहे. एकदा दोनदा जरी तुम्ही तो करून बघितला आणि तुमच्या लक्षात त्याची गंमत आली, जी मेख म्हणतो की नाही, ती जर लक्षात आली तर कुठल्याही प्रकारचा पाक तुम्ही करू शकता. रव्याचे लाडूसुद्धा आपण पाकातले करायचे म्हटले तरी बऱ्याच वेळेला हल्ली आपल्या यूट्यूबवर अनेक रव्याच्या लाडवाचे प्रकार दाखवलेत, म्हणजे बिन पाकातले, कुकरमधले, अमुक आणि डमुक. परंतु खरंच सांगते की जो रवा साखरेच्या पाकात चांगला मुरतो की नाही आणि मग त्याचे जे लाडू होतात त्याची चव इतकी उत्कृष्ट असते की ते लाडू खरे लाडू असं मला वाटतं. पण त्याच्याकरता पाकाची जी भीती आपल्या मनामध्ये ती आपल्याला काढली पाहिजे. ह्या आपण या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाक कसे असतात, एकतारी पाक म्हणजे काय, चिकट पाक म्हणजे काय, दोनतारी पाक म्हणजे काय, गोळीबंद पाक म्हणजे काय, गोल्डन पाक म्हणजे काय, त्याला गोल्डन सिरप असं म्हणतात, असे सगळ्या पाकांचे प्रकार आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही एक 2-4 वेळा बघितला की तुमच्या मनातली पाक करण्याची जी भीती आहे की नाही ती अगदी नाहीशी होईल याची मला खात्री आहे. चला तर मग पाक कसा करायचा ते आपण बघायला आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात मग. आता आपण 1 वाटी साखरेचा पाक करणार आहोत. तर त्याच्याकरता ही 1 वाटी साखर मी याच्यात घातली. जेवढं आपली साखर असते त्याच्याबरोबर अर्ध पाणी घ्यायचं. म्हणजे 1 पातेलं भरून आपण साखर घेतलं तर त्याच्या अर्ध पातेलं आपण पाणी घ्यायचं. त्या हिशोबाने 1 वाटी साखरला आपण अर्धी वाटी पाणी घातलं. हे आपण नेहमी म्हणतात की साखर बुडेल एवढं पाणी घ्यावं, म्हणजे ही साखर आपली बुडली आहे की नाही त्याच्यावरती आपली काही साखर आलेली नाही आहे. तर बऱ्याच वेळेला काय असतं की साखरेत काहीतरी पडलेलं असतं, मग ते अशा वेळेला आपण काढून टाकायचं. आता साखरेमध्ये पाणी घातल्यानंतर आपण गॅस थोडासा मोठा करायचा. मुख्य एक सांगायचं राहिलं की साखरेचं ज्या वेळेला आपण पाक करतो त्यावेळेला आपण जे भांडं असतं, आपण जे हे घेतो ना कढई, त्याचे बूड जो असतो म्हणजे खालचा भाग असतो तो जाड पाहिजे बरं का. पातळ पातेल्यात किंवा एखाद्या कुंड्यामध्ये वगैरे आपण जर साखरेचा पाक करायचा म्हटला तर तो खाली लागण्याची शक्यता असते. साखर ही पटकन खाली लागते, त्यामुळे साखर विरघळूस्तोवर आपण सारखं हलवत राहायचं. खरं सांगते, मलाही पहिल्यांदा साखरेचा पाक करताना भयंकर भीती वाटायची की हे चुकलं तर काय करायचं. पण काही नाही, आता इतका हात बसला गेला, थोडासा एकदा दोनदा चुकतो, पण त्या चूक कशी सुधारायची या गोष्टींची सुद्धा आपण याच्यामध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे तुमचा पाक बिघडणार नाही याची मला आता खात्री आहे. आता आपली सगळी साखर विरघळली, अगदी बारीक बारीक साखर राहिली. आता अशा वेळेला आपण ह्याच्यामध्ये गॅस लहान करायचा आणि 1 चमचाभर दूध घालायचं. दूध घातल्यामुळे वरती मळी येते आणि ती मळी काढली गेली की आपला जो पाक असतो तो स्वच्छ होतो. तर ही आधी आपण पहिल्यांदा मळी काढून घेऊयात बरं का. हे पाही अशी मळी वरती आली, म्हणजे हे काळं काळं आलं आहे की नाही फेस, हा पहिल्यांदा दुधाचा आलेला फेस जो आहे तो आपण काढून घेऊया. त्याच्याकरता मी गॅस बंद केला. गॅस मी बंद याच्याकरता केला की आपण मळी काढूस्तोवर आपली साखरेचा पाक जो आहे तो पुढे जाईल, हो की नाही. त्याच्याकरता आधी पहिल्यांदा ही सगळी मळी काढून घेऊ आणि आपण चक्क गाळून घेऊयात, म्हणजे मग ती पूर्ण मळी निघून जाईल, आहे की नाही. एवढी मळी आपली बाहेर पडली आणि पाकही आता आपला स्वच्छ झाला. आता आपली मळी काढून झाली आहे. आता पुढचे पाकाचे प्रकार जे आहेत ते आपण बघून घेऊयात. आता ही आपल्या पाकाला उकळी आली बरं का. आता हा जो आपला पाक आहे हे नुसतं साखरेचं पाणी झाले, म्हणजे साखर विरघळली आहे आणि आपला साखरेचं पाणी म्हणायला काही हरकत नाही. थोडासा आता पाक आणखीन आपण पुढे नेला, म्हणजे ही बुडबुडे जरा मोठे यायला लागले की जो पाक होतो त्याला चिकट पाक म्हणतात. आता हा जो पाक आहे हा कशाकरता वापरला जातो, हा गुलाबजाम, जिलबी ज्या पदार्थांमध्ये पाक ॲब्झॉर्ब व्हावं असं आपल्याला वाटत असतं किंवा पाकातल्या पुऱ्या, त्याच्याकरता हा पाक आपल्याला चालू शकतो. तर आता
हे या बघ नुसतं चिकट आपल्या हाताला लागतं म्हणून याला चिकट पाक म्हणतात. पाकातल्या पुऱ्या करायच्या असतील तर थोडासा पाक हा आपल्याला आणखीन पुढे घ्यावा लागतो. अजूनही थोडीशी मळी येते बरं का. अशी जर मळी आली तर ती काढून टाकली तरी चालू शकते. आता हा जो पाक आहे हा आणखीन थोडासा एक अर्धा एक मिनटं पुढे गेला की त्याचा एकतारी पाक तयार होतो. हा जो चिकट पाक आपण बघितला हा पाक आपण जर गार करून फ्रीजमध्ये एखाद्या बाटलीत भरून ठेवला तर ज्या वेळेला आपल्याला सरबत करायचं असतं अशा वेळेला ह्या पाकाचा आपल्याला चांगला उपयोग होतो. किंवा काही काही वेळेला काय असतं की आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये घरी हे असतं काय कार्य असतं आणि आपल्याला पटकन चहा करायचा असतो. कोणाला गोड लागतो कोणाला कमी गोड. त्यावेळेला हे शुगर सिरप म्हणतात. ह्या शुगर सिरपचा अशाकरता उपयोग होतो. किंवा ज्यावेळेला मॉकटेल करतात की नाही सरबताचे प्रकार त्यावेळेलासुद्धा ह्या पाकाचा या शुगर सिरपचा उपयोग होतो. हे चिकट म्हणजे घट्टसर थोडासा झालेला पाक असतो. हे पहा तुमच्या लक्षात येतं का याला तारबीर काही आलेली नाही आहे. फक्त साखरेमुळे हा पाक मात्र आपला घट्ट झाला. आता हा आणखीन थोडासा पुढे नेला. शिजवला म्हणत नाही पाक नेहमी पुढे नेला असं म्हणतात. पाक ज्या वेळेला हा पुढे नेला जातो तेव्हा त्याच्यापासून एकतारी पाक तयार होतो. आता एकतारी पाक, दीड तारी पाक, 2 तारी पाक आणि गोळीबंद पाक असे 3-4 प्रकार पाकाचे आहेत ते आपण बघणार आहोत. आता याला चांगला फेस यायला लागला म्हणजे मोठे मोठे बुडबुडे यायला लागलेत. आता ह्या पाकाला एक पूर्ण तार अशी येते आहे की नाही. आता काय असतं बऱ्याच वेळेला आपल्याला घाई होते आपण पटकन हे असं घेतो आणि काही आली नाही बाबा तार असं वाटतं आपल्याला. पण थोडंसं 2-4 थेंब पडल्यानंतर पुढचा जो थेंब पडतो त्याला ती तार येते आहे. याला म्हणतात एकतारी पाक. एकतारी पाक हा कशा करता ज्या पदार्थांमध्ये आपल्याला पाक मुरवायचा असतो त्यामुळे तो पदार्थ फुलतो किंवा त्यातलं जिन्नस फुलतो. उदाहरणार्थ आपण रव्याचे लाडू घेऊयात. रव्याच्या लाडवामध्ये हा पाक आपण घातला तर काय होतं की रवा चांगला फुलतो म्हणून त्यावेळेला आपल्याला हा एकतारी पाक लागतो. समजा जर आपल्याला वाटलं रव्याचे लाडू करताना की आता हा थोडासा घट्ट झाला आहे हा जो पाक झाला आहे हा आता आपला 1.5 तारी पाक झाला आहे. एक आधी पूर्ण येते आणि पुन्हा एक छोटी येते हो की नाही. याला म्हणतात 1.5 तारी पाक. 1.5 तारी पाक जर आपण केला आणि त्याच्यामध्ये रवा भाजलेला घातला तर तो रवा पटकन मिळून येतो कारण तो पाक आतपर्यंत शिरत नाही आणि मग त्याचे लाडू जे असतात ते चवीला चांगले लागत नाही. अशा वेळेला जर आपल्याला वाटलं की थोडासा पाक पुढे गेला आहे तर अशा वेळेला त्याच्यामध्ये अगदी एखादा चमचा आपण पाणी घालायचं. अगदी एखादा चमचा जास्त नाही. जास्त घातलं तर काय होईल आपला पाक पातळ होईल आणि पुन्हा तो आपल्याला 1 तारीख पाक होऊस्तोवर आपल्याला तो आटवत बसावा लागेल. आता हा आपल्याला परफेक्ट 1 तारी पाक झालेला आहे. असा पाक करून त्याच्यामध्ये रवा जर आपण भिजत टाकला तर आपले रव्याचे लाडू चांगले होतात. ह्याच्याहून घट्ट मात्र होऊ द्यायचं नाही. त्यातूनही अगदी एक जाता जाता टिप सांगते. जरी तुम्हाला वाटलं आणि तुम्ही रवा टाकला आणि ते मिश्रण घट्ट झालं असं वाटलं तर त्याच्यावर एक 2-4 दुधाचे शिपके मारायचे त्या रव्यावर म्हणजे तो पुन्हा सैलसर होतो. कारण पाक हा रव्यामध्ये मुरला गेला पाहिजे तरच ते लाडू चांगले लागतात. आता आपण 2 तारी पाक कसा करायचा ते बघूयात. आणखीन एक अर्धा मिनिट जर आपण हा पाक पुढे घेतला की तो 2 तारी होतो. आता 1 तार कशी बघितली आपण तसाच पुढे झाले की 2 तारी यायला लागतात. हे बघ आता हा नाही झालेला जो आता फक्त 1 तारी आहे आपला आणि थोडासा येतो आहे त्याला 1.5 तार म्हणतात. 1 आणि वरती थोडासा असं खालून पुन्हा वर ती तार ओढली गेली की तो 1.5 तारी पाक झाला असं म्हणतात. आता आपण आपला 2 तारी पाक झाला का बघूयात. आता हे तुम्हाला दिसत असेल की हे मिश्रण खूप घट्ट झालं आहे. मधासारखं झालं असं म्हणतात बघा. काही काही रेसिपीमध्ये मधासारखा पाक झाला पाहिजे असं म्हणतात. तर अगदी घट्ट दिसतोय की नाही तुम्हाला. आता जो हा पाक झालेला आहे आपला हा घट्ट पाक झालेला आहे आणि हा पाक जो असतो हा आपल्याला ज्या वेळेला आपण वड्या करतो की नाही रव्याची वडी वगैरे की ज्याच्यामध्ये आपल्याला ते मिश्रण असतं ते पटकन घट्ट व्हावं असं वाटत असतं त्यावेळेला 2 तारीख पाक हा वापरला जातो. आता हा पहिलं पडून ती तार वर ओढली जाते ना हा 2 तारी पाक झाला. अगदी 2 तारा दिसतात असं नाही आहे. त्याचा पहिला पाक पडल्यानंतर पुन्हा जो वरती ओढलं जातं त्याला 2 तारी पाक असं म्हणजे आता हा गोळीबंद पाक होण्याकडे याचा कल वाढला गेला. आता हा आणखीन आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. अजून एक 5 सेकंद मी शिजवलं आहे. आता हे मिश्रण आहे हे आपण आपल्या एका पाण्यामध्ये घालून बघूया. तर हे आता पाण्यामध्ये घातल्यानंतर ह्याची गोळी व्हायला लागली आहे की नाही. हा गोळीबंद पाक व्हायला लागला.
परंतु आपल्याला गोळी कडक पाहिजे अजून. आता अजून एक 2-3 सेकंद आपण हे घट्ट करूयात. तुमच्या लक्षात आलं असेल तर हे पहा, हे अगदी घट्ट व्हायला लागले आहे की नाही. म्हणजे आपला हा गोळीबंद पाक तयार झाला आहे. बऱ्याच रेसिपीमध्ये गोळीबंद पाकाची आवश्यकता असते, तेव्हा हा गोळीबंद पाक आपण बघूया. तर मघापेक्षा सुद्धा याची जी गोळी आहे ही चांगली झालेली आहे पहा, आहे की नाही. अशी गोळी होती म्हणून याला गोळीबंद पाक म्हणतात आणि याचा आवाज पण येतो. नेहमी पाक करताना त्याच्यात 1-1.5 चमचा लिंबाचा रस घालावा, म्हणजे काय होतं, त्या पाकाचं रूपांतर पुन्हा साखरेत होत नाही. आता हा गोळीबंद पाक झाला की नाही. आता हाच जो पाक आहे हा आणखीन थोडासा आपण पुढे नेत आला की पुन्हा याची साखर व्हायला लागते. ही साखर जी होते त्यालाच बुरा साखर किंवा तगर साखर म्हणतात. बऱ्याच पदार्थांमध्ये ह्या साखरेचा सुद्धा वापर केला जातो. म्हणजे आपण आज चिकट पाक, नंतर 1 तारी पाक, 1.5 तारी पाक, 2 तारी पाक, गोळीबंद पाक आणि बुरा साखर किंवा तगर कशी करायची याबद्दल माहिती घेतली. आणखीन एक साखरेचा प्रकार म्हणजे गोल्डन सिरप म्हणून करतात. हा गोल्डन सिरप म्हणजे आपण जी कॅरमल करतो ना साखर, तशी करायची. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते जे ब्राऊन कलरचं सिरप तयार होतं त्याला गोल्डन सिरप असं म्हणतात. हे पहा, आता ह्या जो आपली साखर आहे ही आपण या रंगावरपर्यंत आपण ज्या वेळेला पुढे नेतो त्यावेळेला याला गोल्डन सिरप असं म्हणतात. आता हे इतकं घट्ट आपल्याला नको, नाही तर ते अगदी साखरेसारखं लागेल की नाही, म्हणून ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. ह्याच्यात जवळजवळ अर्धी वाटी मी पाणी घातलं आहे आणि आता जे आपलं झालं आहे हे गोल्डन सिरप झालं आहे. ह्या सिरपचा उपयोग ज्या वेळेला पॅनकेक वगैरे करतात की नाही, किंवा कॉन्टिनेंटल स्वीट डिश असते त्याच्यावर घालण्याकरता, किंवा केकवर सुद्धा, आईस्क्रीमवर घालण्याकरता या गोल्डन सिरपचा उपयोग होतो. या कॅरमल सिरपचा किंवा या गोल्डन सिरपचा आपण पुडिंगवर सुद्धा घालण्याकरता उपयोग करतो. त्यावेळेला एवढं पातळ नाही, मग थोडंसं आपल्याला घट्टसर सिरप लागतं. हे असं आपलं गोल्डन सिरपसुद्धा तयार झालं आहे की नाही. पाकाबद्दलच्या जेवढ्या म्हणून तुमच्या शंका होत्या किंवा मला आत्तापर्यंत अभिप्रायातनं ज्या ज्या विचारल्या गेल्या होत्या त्या सगळ्यांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केला आहे. पण त्यातून जर समजा एखादी तुमची शंका असेलच तर तुम्ही अभिप्रायामध्ये विचारू शकता. पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण त्या शंकेचं नक्की निरसन करूया. असे छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्याकरता आपल्या अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि दिवाळीच्या तयारीला सुरुवात करा बरं का. बरीच कामं आहेत. अजून घर साफ करायचं आहे, फराळाचं करायचं आहे, आलं गेलं पै पाहुणा असेल त्यांची सरबराई आहे. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला गिफ्ट्सबद्दलसुद्धा विचार करायचा आहे. घरातल्या मंडळींना, बहिणीला, बायकोला, सुनेला, मुलीला गिफ्ट देण्याकरता हे पुस्तक अतिशय उत्तम आहे. मुख्य म्हणजे ह्याच्यात आपल्या संस्कृती, सणवार ह्याची इतकी माहिती दिली आहे. आणि आपली जवळजवळ पहिली आवृत्ती संपली आहे, दुसरी आवृत्ती आपण सुरू करतो आहे आणि सगळ्यांना हे पुस्तक अतिशय आवडलं आहे. तर गिफ्ट देण्याकरता ह्या पुस्तकांचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. आता ही आपली संस्कृती, आपले सणवार, आज काय मेनू आणि मेजवानी वेजवानी ही पुस्तकं ऑर्डर करण्याकरता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पत्ता वगैरे सगळं दिलेलं आहे. ते तुम्ही नक्की बघा आणि लवकरात लवकर ऑर्डर तुम्ही पोस्ट करा, म्हणजे वेळेवर तुम्हाला ही पुस्तकं तुमच्या घरपोच मिळतील. धन्यवाद.